नमस्कार लाडक्या बहिणींनो, मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजना ही योजना 10वा हप्ता कधी रिलीज होणार? एप्रिल महिन्याची शेवटची दिनांक आलेली आहे, म्हणजेच आज 28 तारीख, उद्या 29 आणि परवा 30 तारीख महिना संपणार आहे। सर्व महिला प्रतीक्षेत आहेत, ते म्हणजे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा 10वा हप्ता 1500 रुपयांचा आपल्या खात्यावरती कधी येणार। आता पहा, हा हप्ता 1500 रुपयांचा काही महिलांसाठी असेल तर काही महिलांसाठी 500 रुपयांचा असेल तर काही महिलांसाठी 0 रुपयांचा असणार आहे। मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजनेच्या अटी शर्तीमध्ये कोणतेच बदल जरी नसले तरी शासन निर्णयाप्रमाणे ज्या काही अटी शर्ती लादल्या गेल्या आहेत त्याचा आता काटेकोरपणे पालन करण्यात येणार आहे। उदाहरणार्थ पहा, ज्या महिलांना नमो किसान योजनेचा तसेच पीएम किसान योजनेचा जो काही 2-2 हजाराचा हप्ता येत होता, म्हणजेच 12,000 रुपये त्यांच्या खात्यावरती वार्षिक येत होते, त्या महिलांना 500 रुपये मिळणार आहेत। म्हणजेच काय, 18,000 रुपये लाडकी बहीण योजनेतून मिळणार होते, ते 12,000 रुपये वजा करण्यात आलेले आहेत, म्हणजे 6,000। याचा अर्थ मासिक 500 रुपये त्या महिलांच्या खात्यावरती येणार आहेत आणि ज्या महिला पात्र आहेत त्यांना सुरळीतपणे 1500 रुपयांचा हा हप्ता येणारच आहे। तसेच काही महिला ह्या अपात्र ठरलेल्या आहेत, ज्यांच्याकडे 4 चाकी वाहन आहेत, जे इन्कम टॅक्स पीई आहेत किंवा आपल्या राज्यातून स्थलांतरित झालेले आहेत किंवा ज्यांचं वार्षिक उत्पन्न हे वाढ झालेले आहे, शासकीय नोकरदार कुटुंबात असतील तर त्या महिलांना इथून पुढचे हप्ते हे येणं थांबलेलं आहेत। अशा बऱ्याचशा महिला आहेत, कमेंट्स तुम्ही करू शकता जेणेकरून आम्हाला सुद्धा त्याबद्दलची अपडेट मिळू शकते। त्याचबरोबर ज्या काही महिला विधवा पेन्शन घेत होत्या आणि त्यांनी लाडकी बहीण योजनेचा सुद्धा लाभ घेतलेला आहे, त्यांना फक्त एकच आता इथून पुढे टेन्शन वाढलेलं आहे, कारण त्यांना सुरुवातीला सांगितलेलं होतं की विधवा ज्या पेन्शन आहेत, निराधार पेन्शन आहेत, संजय गांधी योजना आहेत, अशा योजनेतून त्यांना 1500 रुपये हे भेटत होते। पण आता त्या महिलांच्या मध्ये सुद्धा अडचणी निर्माण झालेल्या आहेत, कारण त्यांना संजय गांधी किंवा ज्या निराधार योजनेतून रिजेक्ट करण्यात आलेला आहे आणि त्यांना मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजनेचे पैसे मिळत आहेत। आता यामध्ये प्रॉब्लेम असा आहे की त्या महिलेला पीएम किसान आणि नमो किसान योजनेचे 2,000 रुपये मिळत होते, म्हणजे आता त्यांना ते 2,000 म्हणजेच वार्षिक 12,000 रुपये त्या योजनेतून भेटत होते आणि त्यांना संजय गांधीतून जे काही महिना 1500 म्हणजे 18,000 भेटत होते, त्याऐवजी आता फक्त 500 रुपये, म्हणजे त्यांनी स्वतःहून त्यांचा 1,000 रुपये महिन्याचा लॉस करून घेतलेला आहे। अशा काही महिला असतील तर त्यांनी सुद्धा जरूर कमेंट करा, कारण आम्हाला कमेंट आलेले आहेत, त्यानुसारच आपण व्हिडिओ बनवत आहे। मेन मुद्द्यावर येऊयात। आता एप्रिल महिन्याचा जो काही 10वा हप्ता आहे तो कधी येणार? आता पहा, प्रत्येक महिन्याच्या एंड पर्यंत त्या महिन्याचा हप्ता आहे येत होता। आता 2 दिवस उरलेले आहेत। अशी माहिती मिळते की 29 आणि 30 तारखेपर्यंत महिलांच्या खात्यावरती पैसे येऊ शकतात। जर आले नाहीत तर मे महिन्यात सुद्धा दोन्ही महिन्याचे एकदम पैसे येऊ शकतील, पण 2 दिवस आहेत आपल्याकडे, त्या 2 दिवसात आपल्या खात्यावरती पैसे येणार आहेत, अशी माहिती मिळालेली आहे। पहा, मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजना ही योजना सुपरहिट ठरलेली होती, पण आता वेगळ्याच शंका निर्माण झालेल्या आहेत। त्यामुळे पहा, या 2 दिवसात आपल्याला मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजनेचे पैसे येतील किंवा 2 महिन्याचे एकदम येतील। तसेच काही महिलांचे पैसे हे थांबलेले आहेत, जर त्या पात्र असतील, जर फेब्रुवारी किंवा मार्च महिन्याचे हप्ते थांबलेले असतील तर या महिन्यात सुद्धा त्यांचे हप्ते येऊ शकतात, काही कारणास्तव थांबले असतील तर हा व्हिडिओ सर्व मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका। महत्त्वाची अपडेट आहे। तुमच्या आणखीन काही शंका कमेंट असतील तर जरूर कमेंट करा, नेक्स्ट व्हिडिओ त्याबद्दल जरूर करण्यात येईल। पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट महत्त्वपूर्ण व्हिडिओ घेऊन। जय हिंद, जय महाराष्ट्र।